नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 306वा, प्रकरण चाललंय 56व, बिनती कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 7. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. अवसर बीता लपतन पीवर ह्या परदे, कलंक उतारी कैसवा मनो भरम अंधे. अवसर बीता लपतन पीवर ह्या परदे, कलंक उतारी कैसवा मनो भरम अंधे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. अलपतन. अलपतन म्हणजे क्षणिक जीवन, अज्ञान. भानना. भानना म्हणजे नष्ट करणे. अंदेश. अंदेश म्हणजे शंका किंवा भय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. माझं समस्त आयुष्य अज्ञानात निघून गेलं. प्रिय तर दूरच राहिला. आता मी माझ्या हृदयातील सर्व शंका, संशय यांचा त्याग करून अज्ञानी असण्याचा कलंक मिटवून टाकीन. कबीर स्वतःला पतिव्रता आणि परमेश्वराला प्रिय कांत मानतात. आपल्या प्रियाशी भेट झाली नाही म्हणून ते तळमळतात देखील. सर्व आयुष्य निघून गेलं पण प्रिय काही भेटला नाही. त्याचं कारणही त्यांनी आत्मपरीक्षण करून शोधलेलं आहे. आपल्याच मनात संशय, अज्ञान असल्यामुळे प्रिय आपल्यापासून दूर राहिलाय. आता जर प्रियाची भेट हवी असेल तर आपणच आपलं अज्ञान दूर केलं पाहिजे, तरच त्याची भेट होईल. आता आपण ऐकूया मराठी साखी. अज्ञानी आयुष्य सरेते, राही परदेशी आप्त, संशय सारे जाळून टाकुनी, अज्ञान करी समाप्त. अज्ञानी आयुष्य सरेते, राही परदेशी आप्त, संशय सारे जाळून टाकुनी, अज्ञान करी समाप्त. पाचवा दोहा ऐकूयात. कबीर करत है बीनती, भवसागर के ताई, बंदे ऊपर जोर है, जमकुंबर जे गुसाई. कबीर करत है बीनती, भवसागर के ताई, बंदे ऊपर जोर है, जमकुंबर जे गुसाई. ताई. ताई म्हणजे निमित्त. दोह्याचा अर्थ ऐकूयात. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी कबीर विनंती करताहेत की हे साई, या तुझ्या सेवकावर यमाची जबरदस्ती चालत आहे, त्याला थांबव. यम भवसागरात जन्म मृत्यूचे फेरे घ्यायला लावतो. त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी एक ईश्वरच समर्थ आहे आणि म्हणून कबीर त्यालाच विनंती करतायत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. भवसागरातून तरण्यासी, करी विनंती कबीर, यमासाडवी हे भगवंता, दासावर या जोर. भवसागरातून तरण्यासी, करी विनंती कबीर, यमासाडवी हे भगवंता, दासावर या जोर.
पुढचा दोहा ऐकूयात, 6वा. हज का बै भय भय गया, कहते बार कबीर, मीरा मुझ में क्या खता, मुखा न बोले पीर. हज का बै भय भय गया, कहते बार कबीर, मीरा मुझ में क्या खता, मुखा न बोले पीर. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. केती बार म्हणजे कितीतरी वेळा. खाता, खाता म्हणजे पाप किंवा दोष. पीर, सिद्ध किंवा धर्मगुरू. अर्थ ऐकूयात दोह्याचा. कबीर म्हणतात, किती वेळा हज यात्रा करण्यासाठी मी काबाला गेलो, परंतु हे गुरु, माझा काय दोष आहे की गुरु सुद्धा माझ्याशी बोलले नाहीत. मनुष्य भगवंत भेटीसाठी कितीतरी यात्रा करत असतो. आज हा देव, उद्या तो देव, असं करत करत दारोदार भटकत असतो, परंतु भगवंतच काय. पण असं करणाऱ्याशी गुरु सुद्धा बोलत नाही, त्याला जवळही करत नाहीत. कारण असा शिष्य व्यर्थ परंपरेत अडकलेला असतो. सर्वांठाई एकच भगवंत असून सुद्धा अनेक देवांच्या दारी जाऊन नाक घासतो. गुरूंची शिकवण आत्मसात करतच नाही, त्यापासून तर तो दूरच राहतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. हज काबा ही केली यात्रा, जरी वारंवार, काय दोष गुरुवर माझा, तुमचा ना आधार. हज काबा ही केली यात्रा, जरी वारंवार, काय दोष गुरुवर माझा, तुमचा ना आधार. पुढचा 7वा दोहा ऐकूयात. जो मन मेरा तुम सो, योजे तेरा होई, ताता लोहा यो मिलई, संधि न लखई कोई. जो मन मेरा तुम सो, योजे तेरा होई, ताता लोहा यो मिलई, संधि न लखई कोई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. संधी म्हणजे सांधा किंवा जोड. ताता, ताता म्हणजे गरम. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे भगवंता, जसं माझं मन आहे तसंच जर तुमचंही मन झालं तर गरम लोखंडाच्या मिलनाप्रमाणे आपलंही मिलनच होईल. आपल्यात कुठेही जोड दिसून येणारच नाही. भक्त भगवंतांची एकरूप झाला तर अद्वैत निर्माण होईल. कबीरांना वाटतं की आपलं भगवंतावर अपार प्रेम आहे. तसंच प्रेम जर भगवंतांनाही वाटलं तर दुरावा राहणारच नाही. भक्त भगवंत यांचं अद्वैत एकसंग होईल. कबीर त्यासाठी लोखंडाची उपमा देतात. 2 लोखंडाचे तुकडे वितळले की एकसंध होऊन जातात. तसेच भक्त आणि भगवंतही एकरूपच होतात. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. माझे मन तव झाले अनरे, तुझे मन जर माझे, जोड दिसे ना एक रूप जर, तुकडे लोखंडाचे. माझे मन तव झाले अनरे, तुझे मन जर माझे, जोड दिसे ना एक रूप
जर तुकडे लोखंडाचे